कल्पना करा, भक्तीच्या मार्गावर चालणाऱ्या लाखो पावलांचा आणि टाळ मृदुंगाचा गजर अचानक काळजाचा ठोका चुकवणाऱ्या आक्रोशात बदलला तर आषाढी वारी, महाराष्ट्राच्या मातीतला एक असा अद्भुत आणि शिस्तबद्ध सोहळा जिथे जात, धर्म, गरीब, श्रीमंत असा कोणताही भेद उरत नाही. सासवड ते जेजुरी हा वारीचा टप्पा म्हणजे तर भक्तीचा एक वेगळाच महासागर. पण याच भक्तिमय आणि चैतन्यानं भारलेल्या वातावरणात एका सकाळी अचानक असं काहीतरी भयानक घडलं, ज्यानं संपूर्ण महाराष्ट्राला आणि वारकरी संप्रदायाला मुळापासून हादरवून सोडलं. सासवडवरून जेजुरीकडे अत्यंत आनंदात आणि तल्लीन होऊन निघालेल्या माऊलींच्या वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांमध्ये अचानक पाठीमागून एक भला मोठा ट्रक घुसला. एका क्षणात आनंदाचं रूपांतर आक्रोशात झालं. एकच आकांत झाला. वारकऱ्यांची रस्त्यावर मोठी पळापळ सुरू झाली. रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडून अनेक जण मृत्यूशी झुंज देऊ लागले. सुरुवातीला सर्वांना वाटलं की हा एखाद्या दारुड्या किंवा बेजबाबदार ड्रायव्हरचा प्रताप असेल. पण जेव्हा या ट्रकच्या ड्रायव्हरनं अपघातामागचं त्या अंगावर काटा आणणारं सत्य पोलिसांसमोर उघड केलं, तेव्हा अख्ख्या महाराष्ट्राची झोप उडाली. काय आहे या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अपघातामागचं खरं आणि अस्वस्थ करणारं सत्य? चला सविस्तर जाणून घेऊया. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काल सासवडमध्ये मुक्कामी होती. सासवडकरांनी नेहमीप्रमाणे आपल्या लाडक्या माऊलींचं अभूतपूर्व स्वागत केलं होतं. प्रशासनानंही रस्त्याचं नियोजन अत्यंत चोख ठेवलं होतं. आज सकाळी वारी सासवडवरून जेजुरीच्या दिशेनं मार्गस्थ होणार होती. सासवड ते जेजुरी हे अंदाजे 32 किलोमीटरचं अंतर. वारीचा नियम असा असतो की मुख्य पालखी सोहळा निघण्यापूर्वी काही वारकरी आणि दिंड्या पुढच्या मुक्कामाच्या दिशेनं थोड्या लवकर मार्गस्थ होतात, जेणेकरून तिथे जाऊन ते जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करू शकतील. सकाळी 6 वाजता सांगली जिल्ह्यातील दिग्रस परिसरातील काही महिला आणि इतर वारकरी अत्यंत उत्साहानं जेजुरीकडे पाऊल टाकत होते. सकाळचं अत्यंत आल्हाददायक वातावरण होतं. पण पुढे जाणाऱ्या त्या दिंड्यांना आणि अत्यंत श्रद्धेने चालणाऱ्या त्या वारकऱ्यांना याची पुसटशीही कल्पना नव्हती की आज त्यांच्या आयुष्यातला सर्वात भयंकर प्रसंग त्यांच्याच वाटेत उभा आहे आणि साक्षात मृत्यू त्यांच्या पाठीमागून चालून येत आहे. सकाळचे काही तास उलटले. वारी जेजुरीच्या अगदी जवळ भोंगळे मळा या परिसरात पोहोचली होती. सर्व काही अत्यंत शांततेत आणि शिस्तीत सुरू होतं आणि अचानक वारीच्या मागच्या बाजूने येणारा तो सामानाचा मोठा ट्रक वेगाच्या सर्व मर्यादा ओलांडून चालकाचं नियंत्रण पूर्णपणे सुटल्यासारखा थेट वारकऱ्यांच्या दिशेने चालून आला. हा ट्रक परका नव्हता. वारकऱ्यांचा शिधा वाहून नेणारा आणि नेहमी त्यांच्या पुढे मागे चालणाराच हा ट्रक होता. त्यामुळे तो ट्रक जवळ आला तरी सुरुवातीला कोणाला त्याची विशेष भीती वाटली नाही. पण आज अक्षरशः त्या ट्रकचा आवाज बदलला होता. तो पूर्णपणे अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला जाण्याऐवजी थेट माणसांच्या अंगावर भरधाव वेगाने पुढे येऊ लागला. या बेभान आणि अनियंत्रित ट्रकने सगळ्यात आधी वारकऱ्यांच्याच एका टेम्पोला आणि त्यासोबत चालणाऱ्या वारकऱ्यांना मागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेनंतर वारीत एकच हाहाकार उडाला. लोक आपला जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या दिशेने रस्त्याच्या कडेला खड्ड्यांमध्ये उड्या मारू लागले. पण दुर्दैवाने सांगली जिल्ह्यातील दिग्रसच्या 3 महिला वारकरी या भरधाव ट्रकच्या भीषण कचाट्यात सापडल्या. ट्रकचं चाक अंगावरून गेल्याने त्यांचा तिथेच अत्यंत दुर्दैवी आणि जागीच अंत झाला. या महिलांसोबत असलेले इतर 15 ते 16 वारकरीही या अपघातात गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जेजुरीच्या रस्त्यावर अत्यंत तणावाचं आणि भयावह वातावरण निर्माण झालं होतं. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी कसलाही विलंब न लावता तातडीने बचाव कार्य सुरू केलं आणि जखमींना रुग्णालयात दाखल केलं. आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे एकाच बातमीकडे लागले होते. वारीचा शिधा वाहून नेणाऱ्या, गेले अनेक वर्ष याच मार्गावरून जाणाऱ्या अनुभवी ट्रक ड्रायव्हरकडून एवढी मोठी आणि जीवघेणी चूक कशी काय होऊ शकते? त्याने नक्कीच काहीतरी नशा केली असावी किंवा गाडीत अचानक काही तांत्रिक बिघाड झाला असावा, असे अनेक तर्कवितर्क लावले जात होते. पोलिसांनी त्या ड्रायव्हरला संतप्त जमावाच्या गर्दीतून अत्यंत सुरक्षितपणे बाहेर काढलं आणि पोलीस ठाण्यात आणलं. सर्वात आधी पोलिसांनी आरटीओ अधिकाऱ्यांना बोलावून ट्रकची तांत्रिक तपासणी केली. पण धक्कादायक बाब म्हणजे गाडीचे ब्रेक आणि टायर एकदम सुस्थितीत होते. कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता. त्यानंतर ड्रायव्हरची मेडिकल आणि ब्रेथ अॅनालायझर टेस्ट करण्यात आली आणि तिथेही रिपोर्ट आला की ड्रायव्हरच्या रक्तात दारूचा एक थेंबही नव्हता. तो पूर्णपणे निर्व्यसनी होता. मग प्रश्न निर्माण झाला की जर तांत्रिक बिघाड नाही आणि दारूही नाही, तर भर दिवसा अत्यंत संथ गतीने चालणाऱ्या वारीमध्ये एका गाडीनं थेट माणसांच्या अंगावर धडक कशी दिली? या प्रश्नाचं उत्तर शोधताना जेव्हा पोलिसांनी ड्रायव्हरची कागदपत्र आणि लायसन्स तपासले, तेव्हा एक वेगळंच सत्य समोर आलं. हा ड्रायव्हर कोणी तरुण किंवा बेजबाबदार माणूस नव्हता, तर तो तब्बल 70 वर्षाचा एक अत्यंत अनुभवी आणि वयोवृद्ध आजोबा होता.
वारीमध्ये दरवर्षी निस्वार्थ सेवा देणारा, वारकऱ्यांचं सामान अत्यंत प्रामाणिकपणे पोहोचवणारा हा 70 वर्षीय ड्रायव्हर पोलीस ठाण्यात ढसाढसा रडू लागला होता. स्वतःचं अश्रू पुसत आणि थरथरत्या आवाजात त्यानं अपघाताचं जे कारण सांगितलं ते ऐकून पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली. तो रडत म्हणाला, साहेब, गेल्या 2 दिवसांपासून मला खूप कडक ताप आला होता. अंगात प्रचंड अशक्तपणा होता. तरीही वारकऱ्यांची सेवा थांबायला नको आणि त्यांचं सामान वेळेवर पोचायला हवं म्हणून मी आराम न करता गाडी चालवत होतो. आज सकाळी गाडी चालवण्यापूर्वी तापावर नियंत्रण मिळवण्यासाठी मी रस्त्यात एका मेडिकलमधून काही हाय पॉवरच्या गोळ्या घेतल्या आणि त्या उपाशी पोटीच खाल्ल्या. मला वाटलं ताप कमी होईल आणि मला बरं वाटेल. पण वैद्यकीय शास्त्रानुसार जेव्हा शरीरात आधीच तीव्र ताप असतो आणि त्यात उपाशीपोटी हाय पॉवर औषधं घेतली जातात तेव्हा ब्लड प्रेशर अचानक कमी होऊ शकतं. ड्रायव्हरनं पुढे सांगितलं की गाडी चालवत असतानाच त्या औषधांच्या रिॲक्शनमुळे आणि तापानं आलेल्या प्रचंड अशक्तपणामुळे माझ्या डोळ्यांसमोर अचानक काळीकुट्ट अंधारी आली. मला प्रचंड मोठी ग्लानी आली. माझं स्वतःवरचं आणि मेंदूवरचं भान पूर्णपणे हरपलं. मला काहीच दिसेनासं झालं. मी स्टेअरिंगवरून कलंडलो आणि पुढच्याच सेकंदात माझा ट्रकवरचा ताबा पूर्णपणे सुटला. बघता बघता माझ्या हातून हा भयंकर अनर्थ घडला. साहेब, माझा कोणताही चुकीचा हेतू नव्हता. मी फक्त आजारी होतो. पोलीस ठाण्यातील त्या शांत आणि गंभीर वातावरणात त्या 70 वर्षीय वयोवृद्ध ड्रायव्हरचे हे शब्द एखाद्या बॉम्बसारखे आदळले. ज्या हातांनी आयुष्यभर स्टेअरिंग पकडून वारकऱ्यांची निस्वार्थ सेवा केली त्याच हातांनी आज अजाणतेपणे 3 निष्पाप जीवांचा बळी घेतला होता. या तपासातून हे स्पष्ट झालं की हा अपघात कोणत्याही गुन्हेगारी प्रवृत्तीचं किंवा व्यसनाचं कारण नव्हता, तर तो एका आजारी, असहाय्य माणसाच्या एका चुकीच्या निर्णयाचा आणि मेडिकल इमर्जन्सीचा परिणाम होता. मुख्य वारीला जेव्हा या अपघाताची पूर्ण माहिती आणि हे खरं कारण समजलं तेव्हा संपूर्ण सोहळ्यावर एक मूक शोककळा पसरली. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. पण वारकरी संप्रदायाची शिकवणच मुरी समर्पण आणि स्वीकार यावर आधारलेली आहे. जे जे होईल ते ते पाहावे या अढळ श्रद्धेतून वारकऱ्यांनी स्वतःला सावरलं. त्या ड्रायव्हरवर सुरुवातीला जो प्रचंड रोष होता तो त्याचं आजारपणाचं खरं कारण समजल्यावर हळूहळू कमी झाला. त्या म्हाताऱ्यानं मुद्दाम थोडीच कोणाचा जीव घेतलाय असं म्हणत वारकऱ्यांनी अत्यंत जड अंतःकरणानं मृतांना श्रद्धांजली वाहिली आणि वारी पुढच्या मुक्कामाकडे मार्गस्थ झाली. ही संपूर्ण घटना आपल्या सर्वांना एक अत्यंत महत्वाचा आणि लॉजिकल धडा शिकवून जाते. आपण अनेकदा रस्ते सुरक्षेचे नियम पाळतो पण स्वतःच्या मेडिकल फिटनेसकडे दुर्लक्ष करतो. आजारी असताना, प्रचंड ताप असताना किंवा हाय पॉवर औषधं घेतल्यानंतर वाहन चालवणं हे दारू पिऊन गाडी चालवण्याइतकेच भयानक आणि जीवघेणं ठरू शकते. एका छोट्याशा चुकीनं आणि मेडिकल रिॲक्शननं अनेक निष्पाप लोकांचं जीव जाऊ शकतात. आजही जेव्हा आषाढी वारी जवळ येते तेव्हा दिग्रस परिसरातील त्या कुटुंबांच्या डोळ्यांच्या कडा आपोआप ओलावतात. ज्या घरातून हसतमुखानं त्या वारकरी महिला विठुरायाच्या दर्शनासाठी बाहेर पडल्या होत्या तिथे आज फक्त त्यांच्या आठवणी उरल्या आहेत. आणि दुसरीकडे तो 70 वर्षाचा वयोवृद्ध ड्रायव्हर ज्यानं अनावधानानं आणि मेडिकल इमर्जन्सीमुळे हा अनर्थ केला तो आज कायद्याच्या कचाट्यातून कदाचित सुटला असेल पण स्वतःच्या मनाच्या न्यायालयात तो रोज स्वतःला शिक्षा देते. त्या घटनेनंतर पुन्हा कधीही गाडीच्या स्टेअरिंगवर हात ठेवण्याची त्याची हिंमत झाली नाही. ही संपूर्ण घटना आपल्याला एका अत्यंत गंभीर वास्तवावर विचार करायला भाग पाडते. आपण अनेकदा आपापल्या कामात किंवा अगदी देवाच्या भक्तीत एवढे तल्लीन होऊन जातो की आपण स्वतःच्या शरीराकडे आणि आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. देव हे नक्कीच श्रद्धेचं स्थान आहे पण आपलं शरीर हे विज्ञानाच्या आणि निसर्गाच्या नियमांवर चालतं. जेव्हा शरीर आतून साथ देत नसेल, जेव्हा तुम्हाला प्रचंड ताप किंवा अशक्तपणा असेल तेव्हा गाडी चालवण्याचा अट्टहास करणं किंवा हाय पॉवरची औषधं घेऊन स्वतःला जबरदस्ती कामाला जुंपणं हा एका चुकीच्या निर्णयाचा, मृत्यूचा सापळा बनू शकतो. मित्रांनो, हा प्रसंग काल्पनिक असला तरी यात दडलेला धोका आणि त्यातून मिळणारा धडा 100% खरा आहे. तुम्हाला काय वाटतं? अशा परिस्थितीत त्या आजोबांची चूक होती की त्यांनी आजारी असताना वारीची सेवा थांबवायला हवी होती, की परिस्थितीच अशी होती ज्यावर कोणाचंही नियंत्रण नव्हतं? या संपूर्ण घटनेबद्दल आणि ड्रायव्हरच्या त्या निर्णयाबद्दल तुमचे विचार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमची एक कमेंट आणि तुमचा एक विचार कदाचित एखाद्याचं आयुष्य वाचवू शकेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि यात दिलेला रस्ते सुरक्षेचा आणि आरोग्याचा संदेश महत्त्वाचा वाटला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक ग्रुपवर, मित्रांपर्यंत आणि कुटुंबापर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून आजारी असताना गाडी चालवण्याचे हे गंभीर धोके सर्वांना समजतील. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विचार करायला लावणाऱ्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण विषयासोबत. तोपर्यंत रस्त्यावर सुरक्षित राहा, नियम पाळा, आजारी असताना चुकूनही स्टेअरिंग हाती घेऊ नका आणि स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. शेवटी सर्वांना एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की ही संपूर्ण कथा आणि यात सांगितलेला अपघाताचा प्रसंग पूर्णपणे काल्पनिक आहे. रस्ते सुरक्षा
वाहन चालवताना लागणारी मेडिकल फिटनेस आणि औषधांच्या प्रभावाखाली गाडी चालवण्याचे धोके याविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं ही एक काल्पनिक गोष्ट तयार करण्यात आली आहे. प्रत्यक्ष आयुष्यातील कोणत्याही खऱ्या घटनेशी किंवा व्यक्तीशी याचा कोणताही संबंध नाही. हा व्हिडिओ केवळ माहिती आणि सामाजिक प्रबोधनासाठी बनवला आहे. धन्यवाद. 1.2